श्रीमंती या भाजपा नमो चषकामध्ये दिसली। त्यामुळे मोहन दळवी साहेबांचे सहर्ष स्वागत। साहेब आपण स्टेजवरती आसनासह व धोत्रेकरांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आणि गेम लवकर सुरू करा, कारण प्रेक्षक खरं तर जय भैरवनाथ वरळी संघाची वाट पाहत होते आणि संघ पोहोचलाय संदेश ठाकरे जो बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे आणि गेम सुरू होईल। 4 ओव्हरचा सामना कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंग प्रमाणे पहिला चेंडू टाकण्यासाठी संदेश ठाकरे बॉलिंग मार्क वरती आणि समोर आहे तो मात्र वाकसकरांचा पहिला फलंदाज ऋग्वेद मोरे। पहिला फलंदाज ऋग्वेदसाठी हा पहिला चेंडू होता, जाऊ दिला ऋग्वेदने। संदेशचा हा चांगला चेंडू होता। 4 ओव्हरची मॅच आहे। वाकस 11 सध्या फॉर्म मध्ये 5 ट्रॉफीज या वर्षीच्या सीझन मध्ये त्यांनी जिंकल्यात आणि एसबीसीसी उमरोलीने 5 ट्रॉफी जिंकल्या। 5-5 जिंकणारे कर्जत तालुक्यात सध्याच्या स्थितीतले टॉप संघ आहेत आणि जय भैरवनाथ वरई हा देखील न घाबरणारा संघ आहे आणि संदेश पहिल्या ओव्हर साठी आलाय। शरीरावरती अपील आणि विकेट गोज डाऊन LBW च्या स्वरूपात ऋग्वेद मोरे या ठिकाणी बॅक टू द पॅव्हेलियन आणि एक पहिल्याच ओव्हर मध्ये विकेट कमावली ती संदेश ठाकरेने। वाकस 11 संघामध्ये खरं तर नवनाथ माळी या खेळाडूचं पुनरागमन झालं। एक चांगला संघ पुन्हा एकदा उदयास आला, कारण जुने खेळाडू संघामध्ये पुन्हा दाखल झाले। राज वैखरे, नवनाथ माळी, जॉन्टी दळवी, किरण शेळके, ऋतिक दळवी आणि विवेक वैखरे आणि इतर सर्व खेळाडू घेऊन आज संघ मैदानाच्या आतमध्ये। राज वैखरे आता नवनाथ माळीच्या सोबत इथून पुढील बॅटिंग स्वीकारणार, कारण संदेश ठाकरे देखील जय भैरवनाथ वरई संघाचा एक टॉप क्लास बॅटर आहे, त्याचबरोबर टॉप क्लास बॉलर देखील आहे। कारण संदेश ठाकरे जर चालला तर जय भैरवनाथ वरई संघाचा परफॉर्मन्स जमदारच होतो आणि तो संदेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूमध्ये सध्या विकेट कमावतोय ती ऋग्वेद मोरेची। फटका नवनाथ मालीचा एका धावेचा कॉल वेगाने धावलाय आणि इथून रन केली आहे कंप्लीट। असं वाटलं की कदाचित ही धोक्याची घंटा असेल, कारण नवनाथ दूर होता, चेंडू समोर होता, हातामध्ये होता चेंडू, पण 3 चेंडू मध्ये एक सिंगल रन इथून कंप्लीट केली ती नवनाथ माळीने। गोलंदाज सय्यार आणि गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ज्या लेफ्ट हँड बॅटरला ओळखलं जातं वाकस संघाच्या राज वैखरे या ठिकाणी बॅटिंग साठी आला आणि जर 3 चौकार खेचले राज वैखरेने तर मोहन शेठ दळवी यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज राज वैखरेसाठी आले। राज वैखरे खरं तर सेंट्रल रेल्वे मध्ये कार्यरत रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या बॅटिंग वरती वाकसकरांचा खरं तर बक्षिसांचा वर्षाव। संदेश ठाकरेचा हा चेंडू बाहेरच्या दिशेने काढला, पण चांगला बॉल टाकत 4 बॉल मध्ये फक्त एकच धाव संदेश ठाकरेने खर्च केली। जय भैरवनाथ वरई संघ एक आकर्षक जर्सीने उतरलाय। श्रीकांत मधुकर खानविलकर, मित्रांच्या दुनियेतला राजा माणूस श्रीकांत खानविलकर यांनी ही जर्सी दिली। तर या दरम्यान राज वैखरेच्या बॅटमधून आलाय चेंडू सीमा पार, ठोकला राज वैखरेने चौकार आणि आदरणीय आपण पाहतोय शुक्ला साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। वॉर्म वेलकम शुक्ला साहेब, आपण या ठिकाणी आलात, आपलं सहर्ष स्वागत। वेलकम इन दिस टुर्नामेंट शुक्ला साहेब, आपण खरंच बिझी शेड्यूल मधून या ठिकाणी टाइम आमच्या स्पर्धेला आपण दिला आणि कर्जत भाजपा नमो चषकामध्ये आपलं स्वागत। राज वैखरेचा फटका, उंच चेंडू, उंच हवे चाललाय, 4 खेळाडू धावलेत आणि इथं दुसऱ्या अटेम्प्टला आणि पहिल्यांदा कॅच पकडली ती जय भैरवनाथ वरईच्या या खेळाडूने। जयराम जाधव होते त्या ठिकाणी, पहिल्यांदा कॅच पकडली। आनंद आहे, पहिलीच मॅच आणि पहिलीच कॅच जयराम जाधव यांची आणि कॅच कोणाची तर वाकसकरांचा लाडका फलंदाज राज वैखरे या खेळाडूची। तर आदरणीय रोहित शुक्ला साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत। वॉर्म वेलकम रोहित शुक्ला साहेब, आपण या ठिकाणी आलात, आपलं मनपूर्वक स्वागत। रोहित शुक्ला साहेब, आपण स्टेजवरती यावं, स्टेजवरती आसनस्थ व्हावं आणि त्यानंतर वाकस टीमची सध्याची धावसंख्या आहे ती मात्र टोटल आतापर्यंत 5। तर या ठिकाणी कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण सन्मान या ठिकाणी करतोय रोहित शुक्ला साहेबांचा आणि या ठिकाणी मी दिनेश रसाळ साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण रोहित शुक्ला साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा।
वॉर्म वेलकम रोहित शुक्ला साहेब, आपण या ठिकाणी आलात, मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू रोहित शुक्ला साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि आपला सत्कार ऑन स्क्रीन तुम्ही बघू शकाल. या ठिकाणी किरण रसाल दादा आणि दिनेश माधव रसाल साहेब, रायगड जिल्हा युवा मोर्चा चिटणीस यांच्या शुभ हस्ते रोहित शुक्ला यांचा सत्कार. थँक्यू थँक्यू रोहित शुक्ला साहेब. जाऊया मॅच कडे. कॅमेरामॅन प्लीज टुवर्ड्स द कॅमेरा. आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा झाल्यात 5, विकेट आउट झाले ते मात्र 2. 1 ओव्हर 5 धावा 2 विकेट. सेकंड ओव्हरला स्टार्टिंग पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मात्र चेंडू टोळवलाय इथे फक्त एका धावेसाठी. आणि आता ऋतिक दलवी मैदानाच्या आतमध्ये डाव सावरावा लागेल, कारण जय भैरवनाथ वरई संघ आज पूर्ण संघ उतरलाय, नवीन जर्सीने संघ उतरलाय. म्हणजे संघामध्ये काही नवीन चेहरे आहेत पण काही जुने चेहरे देखील आज खरं तर रविवार आहे सुट्टी घेऊन आज खरं तर ही दुसऱ्यांदा एंट्री आहे जय भैरवनाथ वरई संघाची या स्पर्धेमध्ये. त्यामुळे जिंकण्याचा इरादा, जिंकण्याची जिद्द घेऊन संघ उतरलाय. समोर येतो ऋतिक दलवी. ऋतिक दलवीचा फटका अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ मध्ये संदेश ठाकरे बॉल पर्यंत क्विक थ्रो त्याने लगेच केला आणि आणखीन एक सिंगल या ठिकाणी मिळेल ती वाकस 11 या संघाला. 2 बॅक टू बॅक सिंगल रन्स आल्यात. धावा फलकावरती इफेक्ट टाकून जातील. धावा संख्या पोहोचली वाकस 11 संघाची 7. जयराम जाधव यांची कॅच काय भारी होती. राज वैकर यांची ती विकेट होती. गोलंदाज सय्यार. नवनाथ साठी हा चेंडू अपील होती पण सेफ आहे नवनाथ. 3 बॉल संपले, धावा झाल्या ते 7. क्षितिज आलाय. संदेश ठाकरे नंतर क्षितिज. आज संपूर्ण संघ आज जय भैरवनाथ वरईचा मैदानाच्या आतमध्ये आणि क्षितिजच्या विरोधात नवनाथ मालीची बॅट इथून तळपणं गरजेचं आहे. क्षितिजचा हा चेंडू बॅट खरं तर ग्राउंडला ब्रश झाली आणि इथून डॉट बॉलची फेक झाली. बॅक टू बॅक डॉट बॉल. 4 बॉल संपले क्षितिजचे. धावा आहेत फक्त 7. ज्या मैदानावरती मागच्या 3 मॅच मध्ये 60, 65, 70 धावा 76 धावा झाल्या तिथे आता 10 चेंडू संपलेत आणि धावा संख्या वाकस 11 संघाची 7. हात खुले करावे लागणार आहेत आणि त्यासाठी एफर्ट्स लावावे लागणारे फलंदाजांना. इथे 5वा चेंडू डॉट क्षितिजचा. धावा आहेत फक्त 7. 4च ओव्हरची ही मॅच आहे आणि स्कोर थोडा दबलेल्या अवस्थेत आहे, कारण अवघ्या 7 धावा ऑन बोर्ड आहेत. भरपूर दूरचा प्रवास करून जय भैरवनाथ वरई आलाय. भरपूर दूरचा प्रवास करून वाकस 11 संघ आलाय आणि धोत्रेकरांची ही स्पर्धा खानदन गावाच्या नदीच्या किनारी असलेले हे मैदान आणि या मैदानावरती कर्जत भाजपा नमो चषकाची 2025 ची स्पर्धा आणि जय भैरवनाथ वरईचा क्षितिज दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलच्या फेकीसाठी सज्ज. आणि समोर नवनाथ माळी ऑन स्ट्राइक आणि नवनाथचा फटका बॅक टू द बॉलर होता. हाताला स्पर्श झाला, कुठली धाव घेतली जाणार नाही. 2 ओव्हर इथून पूर्ण झाल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये संदेश ठाकरेने धावा दिल्या 5 आणि त्यानंतर क्षितिजने धावा दिल्या फक्त 2. अशा 7 धावा. तर बघा जे प्रेक्षक आमचे बाउंड्री लाईन वरती जो पट्टा आहे त्यावरती कृपया कोणी बसू नका ही विनंती आपल्याला आणि पाय देखील ठेवू नका. त्या ठिकाणी जे खेळाडू आहेत उमरोली संघाचे खेळाडू आहेत बघा त्या ठिकाणी प्लीज त्या पट्ट्यावरती कोणी बसू नका. दोन ओव्हर आणि 7 धावा. ड्रिंक ब्रेक या ठिकाणी झालाय. बघा मागे जे प्रेक्षक आमच्या झाडाच्या सावलीखाली बसलेत त्यांना आयोजकांच्या वतीने सूचना आहे की बाउंड्री लाईनच्या पट्ट्यावरती आपण प्लीज बसू नका. थँक्यू प्रेक्षकांनी आमची सूचना स्वीकारली. आणि 2 ओव्हर मध्ये अवघ्या 7 धावा. संदेश ठाकरे क्षितिज यांची ओव्हर 2 ओव्हर मध्ये फक्त 7 आलं, पण येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये जरी धावा झाल्या तरी देखील संघाला एक चांगली टोटल उभारता येईल, कारण एकेका ओव्हर मध्ये 28, 25, 30 धावा देखील या मैदानावरती मागच्या 2 दिवसापासून मी स्वतः पाहिल्यात. पहिल्या 2 दिवसामध्ये धावा येतच होत्या त्यावेळी खरं तर आपण पाहिलं होतं. आणि खरं तर या क्रीडा स्पर्धेसाठी बिल्ड वेस्ट डेव्हलपर्स SAS ग्रुप शुभ ज्वेलर्स चे मालक सुनीलजी ढिलीवाल साहेब आणि रोहित शुक्ला साहेब
याच कडून या आयोजनासाठी 25,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. एकदा टाळ होऊन जाऊ द्या रोहित शुक्ला साहेब आणि ढिलवाल साहेब, सुनीलजी ढिलवाल साहेब यांच्यासाठी 25,000 रुपयाचं या ठिकाणी आर्थिक सहाय्य अर्थात 25,000 अमाऊंट या स्पर्धेसाठी कॉन्ट्रीब्यूट त्यांनी केलेली आहे. धन्यवाद साहेब. आणि पहिला नो बॉल सामन्यामध्ये, पहिला नो बॉल आलाय आणि हा तो नो बॉल गेम चेंज करणारा ठरेल का, कारण फ्री हिट आहे ऋतिक दलवीसाठी. आणि ऋतिक दलवी देखील खरं तर 3 तालुक्यांची स्पर्धा झाली होती, कर्जत, खालापूर आणि सुधागड. या 3 तालुक्यांच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ठरला होता 3 तालुक्यांचा. आणि सध्या वाकस 11 संघाचा हा ऑलराऊंडर. नो बॉल वरती फ्री हिट भेटली आहे ऋतिक दलवीला. आणि आता अटॅक इथून सुरू होईल का हे आपल्याला बघायचं. गोलंदाज तयार, फ्री हिटचा बॉल, पुन्हा नो बॉल, परत एकदा नो बॉल दिलाय पंचांनी. आणखीन एक नो बॉल, क्लीन बोल्ड केलं होतं पण आणखीन एक नो बॉल, पाय पुढे गेला, ओव्हर स्टेपचा हा नो बॉल. खतरनाक चेंडू टाकला होता, इतका धावला होता गोलंदाज की असं वाटलं की आता खरोखर दांडी गुल करेल. आणि त्याने केली पण होती, पण मात्र तोही नो बॉल ठरला. ऍक्शन भारी आहे वरईचा हा गोलंदाज रितेश. ऋतिक दलवी सुद्धा चकित झाला असेल, इतका भारी चेंडू त्याने टाकला होता. पण पुन्हा नो बॉल टाकला रितेशने. आता फ्री हिट असेल ऋतिक दलवीला परत एकदा. धावा 9, धावा फलकावरती आणि फ्री हिट. रितेशची बॉलिंग ऍक्शन भारी. आणि ऋतिक दलवीला आता रिदम मध्ये यावं लागेल. वाकस 11 संघाला त्या बॅटिंगची गरज आहे, कारण धावा पाहिजे टीमला. आणि फ्री हिटची मोठी चान्स आहे जिथे गिअर वाकस 11 संघाला बदलता येईल. फ्री हिटचा चेंडू होता त्यावरती ऋतिक दलवीने फक्त एक सिंगल करून दुसरीचा प्रयत्न झाला आणि फलंदाज इथून आउट. आणि आता या मॅच मध्ये ज्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय ते रायगड जिल्हा युवा मोर्चा भाजपा चिटणीस दिनेश माधव रसाळ साहेबांच्या वतीने. जर विकेट हॅट्रिक कमावली तर या संघासाठी गोलंदाजांसाठी 3,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते दिनेश माधव रसाळ साहेबांकडून. आणि गोलंदाज रितेशने ही रनआउटची विकेट आहे, सिंगल आणि रनआउटची विकेट. आणि आता नवीन बॅटर मैदानावरती चाललाय तो मात्र जितेश. चान्स घेतली ऋतिकने, रितेश आता बॉलिंग साठी सज्ज होईल. आणि धावा फलकावरती धावा येते मात्र 10. 2 ओव्हर एकच चेंडू संपलाय, 10 धावा या धावा फलकावरती आहेत. ऋतिक दलवीच्या बॅट मधून ऑन साइडला तडाखा, ठोकला रितेशला षटकार. पूर्णपणे मॅच ताब्यात अंगावर घेतले ऋतिकने. त्याने नवनाथ माळी सारख्या अनुभवी फलंदाजाला आउट केलं आणि सांगितलं की आता मी चान्स घेणार, रिस्क घेणार आणि गोलंदाजावरती तुटून हल्ला करणार. तो तुटून हल्ला सध्या ऋतिक दलवीचा. रितेशच्या वेगवान बॉलिंगला देखील तो आता थोडा का होईना पण वाकस संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय, कारण 2 ओव्हर संदेश आणि क्षितिजने भारी टाकल्यात. तर तिसरी ओव्हर वाकस संघाला वरचं ठरावच लागणार आहे, कारण इथे रितेश एक नवीन बॉलर आहे, त्याच्यावरती जर मार पडला तर धावा होतील. आणि याच प्लॅनिंग ने ऋतिक दलवीने षटकार खेचत धावा संख्या पोहोचती ती मात्र 16 या अंकावरती. गिअर बदलत असताना ऋतिक रितेशच्या अगेन्स्ट 2 बॉल संपले, धावा आहेत त्या टोटल 16. ऋतिकचा फटका हवेत चाललाय, खेळाडू आला डाऊन दी बॉल, पकडली कॅच आणि मोठी विकेट वाकस 11 संघाच्या. आणि पुन्हा एकदा कॅच पकडली ती मात्र जयराम जाधव या खेळाडूने. आणि आदरणीय या आयोजनासाठी 25,000 रुपयाचा अमाऊंट या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेला दिलं ते आदरणीय सुनीलजी ढिलवाल साहेब आणि रोहित शुक्ला साहेब यांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू रोहित शुक्ला साहेब आणि त्याचबरोबर सुनीलजी ढिलवाल साहेब की 25,000 अमाऊंट कॉन्ट्रीब्युशन या क्रिकेट टूर्नामेंट साठी. आणि थँक्यू व्हेरी मच फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट्स अँड फ्रॉम द बॉटम ऑफ ऑर्गनायझर हार्ट्स. थँक्यू रोहित शुक्ला साहेब अँड थँक्यू सुनीलजी ढिलवाल साहेब, धन्यवाद. येणारे चेंडू आता या इनिंगचे अजूनही 9 आहेत आणि वाकस 11 संघ सध्या 16 या धावा संख्येवरती. नवीन बॅटर मैदानावरती उतरलाय तो मात्र तुषार साठी हा चेंडू. रितेशचा धावा आहेत 16. थांबली धावा संख्या खरं तर, कारण
4 बॉल संपले ते रितेशचे. सुरुवात जी झाली थोडी अडखळत झाली, त्या कारणास्तव टीमची टोटल सध्या 16 धावा संख्येवरती आहे. 4 बॉल संपलेत रितेशचे. 2 चेंडू या ओव्हरचे बाकी असणार आणि फलंदाजीसाठी येतो मात्र तुषार. तुषारसाठी हा चेंडू हलकीशी अपील होती, पण डॉट बॉल मात्र आलाय आणि 5वा चेंडू जी रितेशचा या षटकाचा कंप्लीट झालाय. जय भरनाथ वरई संघाने जी बॉलिंग केली, जी फिल्डिंग केली, त्या दोघांचं तालमेल इतकं भारी राहिलं की वाकस 11 संघाचे फलंदाज त्यांनी आउट केले आणि गोलंदाज रितेश नवीन आहे, तेवढा अंदाज नाहीये, पण तरी देखील त्याची धावगती समोरच्या फलंदाजांना थोडस सरप्राईज करते. भरपूर वेगाने तो धावतोय. यावेळेस नो बॉल टाकलाय तो मात्र रितेशने पुन्हा एकदा 3रा नो बॉल या ओव्हर मधला त्याने टाकलाय आणि खरं तर बाहेर चेंडू टाकलाय आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. जय भरनाथ वरई संघ, आपण प्लीज आपल्या फिल्डिंग पोझिशन वरती पोहोचा आणि लगेच रितेश फ्रीडचा चेंडू टाकेल. 17 धावा झाल्यात. 2 ओव्हर 5 चेंडू संपलेत. इथून 7 बॉल आहेत. अजून जरी 40 धावा झाल्यात तरी वाकस 11 संघाला फाईट देता येईल. 40 पर्यंत जाण्यासाठी किमान या 2 फलंदाजला जितेश आणि तुषारला प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल मध्ये चौकार षटकार घेऊन कसं तरी का होईना 40 पर्यंत पोहोचावं लागेल, कारण ही मॅच या मैदानाच्या आतमध्ये अत्यंत महत्वाची आहे. गोलंदाज तयार. जय भरनाथ वरईचा रितेश. लास्ट बॉल. वाह, सुंदर चेंडू. षटकाची समाप्ती. धावा झाल्या 3 ओव्हर मध्ये 18 चेंडू मध्ये 17 आणि 4 विकेट वाकस 11 संघाचे आउट झाले. आणि खरं तर आता रितेशने जी बॉलिंग केली, ज्या टुर्नामेंट मध्ये जय भरनाथ वरई संघ खेळलाय ना, त्या टुर्नामेंट मध्ये रितेशच्या रनअपची चर्चा आहे. कारण ज्या पद्धतीने तो धावतो ना, असं वाटतं की समोरच्या फलंदाजाला आता काय करेल आणि काय नाही. आणि खरोखरच ओव्हर त्याने टाकली. अवघ्या 17 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि जर विकेट हॅट्रिक कमावली तर रायगड जिल्हा युवा मोर्चा भाजपा चिटणीस या स्पर्धेचे आयोजक दिनेश माधव रसाळ साहेब यांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिक साठी. आणि वरई संघाचे वरई गावचे पॅकर रवींद्र भुसारी अर्थात दिनेश माधव रसाळ साहेबांचे मामा रवींद्र भुसारी साहेबांचं मनापासून स्वागत. साहेब या आपण स्टेजवरती. आणि त्यांच्या समवेत प्रकाश भुसारी साहेबांनाही विनंती करेल की आपण स्टेजवरती यावं. या दरम्यान विकेट इथून येईल. 1 रन या ठिकाणी मिळेल आणि 1 विकेट येईल. 18 धावा झाल्यात. नवीन बॅटर धीरज घोसाळकर 18. अजून 3 षटकार खेचले तर 36 म्हणजे 35 पार गेला तरी मॅच बनेल. तुषार इथून आउट झालाय आणि मी विनंती करेल आदरणीय वरई संघाचे पॅकर रवींद्र भुसारी अर्थात दिनेश रसाळ साहेबांचे मामाश्री आणि त्याचबरोबर प्रकाशजी भुसारी आणि चंद्रकांतजी भगत साहेब यांनाही मी विनंती करेल. प्रकाशजी भुसारी, चंद्रकांतजी भगत आणि रवींद्र भुसारी अर्थात दिनेश रसाळ साहेबांचे मामा, तिघांनाही मी इन्व्हाइट करेल की आपण स्टेजवरती यावं. भाजपा नमो चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि वाकस 11 संघाला इथून धावांची गरज आहे. इनिंग जरी पहिली असली तरी धावा पाहिजे, कारण अवघ्या 18 धावा आहेत. 19 धावा आहेत धावा फलकावरती. जितेशच्या बॅटला ब्रश झाला. चेंडू विकेट वरतीच होता. 1 सिंगल इथून वाढली आणि आता धीरज घोसाळकर गेम फर्स्ट इनिंग इथून चांगली फिनिश करायची. तर सत्कार आपण या ठिकाणी पाहतोय. कर्जत भाजपा नमो चषकामध्ये पाहुण्यांचा सत्कार होत असताना स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल. या ठिकाणी मनपूर्वक स्वागत साहेब. प्रकाशजी भुसारी असतील, त्यानंतर भगत साहेब असतील, यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. या दरम्यान किरण रसाळ दादांच्या शुभ हस्ते धीरज घोसाळकरच्या बॅट मधून फुल टॉस वरती फटका आणि त्या ठिकाणी झटका आहे तो वाकस 11 संघाला. धीरज देखील बॅक टू द पॅव्हेलियन. विकेट गोज डाऊन. नवीन बॅटर वैभव नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललाय. पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान धोत्रेकरांच्या वतीने, किरणदादा रसाळ यांच्या वतीने आणि त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेला सर्वाधिक बिग अमाउंट 25,000 रुपीज कॉन्ट्रीब्यूट ज्यांनी केलेत ते रोहित शुक्ला साहेब आणि त्याचबरोबर सुनीलजी ढिलवाल साहेब यांचं मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच.
रोहित शुक्ला साहेब आणि त्याचबरोबर सुनीलजी ढिलवाल साहेब की भाजपा नमो ट्रॉफीला आपण 25,000 रुपीज या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट केले. थँक्यू साहेब. आणि वैभवचा फटका आडव्या बॅटने ऑन साइडला पकडली आहे कॅच. सुंदर झेल. आणखीन एक विकेट आणि प्रणित मालुसरेने यावेळेस कॅच पकडली. जयराम जाधवचा परफॉर्मन्स फिल्डिंग मध्ये राहिला आणि आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय तो वाकस 11 संघाचा जॉन्टी दळवी. खर तर गोलंदाजीसाठी वरई संघाचा अंडर 19 टीमचा हा चॉकलेट बॉय यश आणि त्याच्या विरोधात आता जॉन्टी दळवी. संघाची टोटल आहे ती अवघी 20. 7 विकेट वाकस 11 संघाचे आउट झालेत आणि विकेट हॅट्रिकची चान्स आहे गोलंदाज यशला. जर इथून विकेट हॅट्रिक कमावली तर रोख रक्कम 3,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल या गोलंदाजाला दिनेश रसाळ साहेबांच्या वतीने. अपील 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 आणि फलंदाज बालबाल बचावले. 3,000 रुपयाची हॅट्रिक ठरली असती. यश 3,000 खरं तर या चेंडूने हुकले म्हणायला हरकत नाही. 2 चेंडूचा खेळ आता बाकी 20 धावा झाल्या. 2 षटकार जॉन्टी दळवी. मैदानाच्या आतमध्ये 2 चौकार 2 षटकार. धावा पाहिजे त्या 2 बॉल मध्ये 10 जरी आला तर 30 धावा पण लो स्कोअर मॅच भारी ठरेल. यस 5 चेंडू संपलेत. 5 संपलेत. एक नो बॉल नंतर एक सिंगल देखील आला होता. यस स्कोरर या ठिकाणी थोडी दुरुस्ती करताय. 5 चेंडू धावा झाल्यात त्या 20. जॉन्टी दळवीच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती आलेला फटका. 8वी विकेट या ठिकाणी आणि डाव इथून संपला. वाकस 11 संघाने धावा उभारल्यात त्या मात्र टोटल धावा फलकावरती 20 आणि 21 धावांचं टार्गेट जय भैरवनाथ वरई या संघाला. काल या स्पर्धेमध्ये जय भैरवनाथ क्रिकेट संघ वरई बाकरीचा पाडा या संघाच्या विरोधात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. पण तो पराभव विसरून आज पुन्हा ताकदीनिशी संघ या ठिकाणी दाखल झाला आणि त्याने आता 20 धावा संख्येवरती वाकस 11 सारख्या बलाढ्य संघाला थांबवलं. तरी 1-2 खेळाडू त्यांचे आज नाही आहेत आणि आदरणीय रमेशजी रसाळ साहेब नावाजलेले कॉमेंटेटर या ठिकाणी उपस्थित झाले. तर मी विनंती करेन रमेशजी रसाळ साहेबांना की साहेब आपण रमेशजी रसाळ साहेब अर्थात आरके साहेब म्हणजे आरके साहेबांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. असं कुठलाही क्षेत्र साहेबांनी सोडलं नाही. काल येताना साहेबांसोबत माझी चर्चा झाली. हा खरं तर या परिसरामध्ये आरके साहेब अर्थात गन पावडर पब्लिकच्या मनातली गन पावडर या परिसराची म्हणजे आरके साहेब आणि अंडरआर्म क्रिकेट पासून त्यांची कॉमेंट्री. आपण साहेबांना विनंती साहेब आपण आसनच व्हावं. एखादी ओव्हर साहेब आपण जर तेव्हाच्या काळची कॉमेंट्री तेव्हाची भाषा जशी कशी असेल तशी जरी आपण केली तरी चालेल साहेब. कारण तुमची गन पावडर एकदा पावडर पडली की चमक येते तशी पावडर आपण कॉमेंट्री मधून टाकावी ही आपल्याला विनंती. खरं तर आरके साहेब म्हणजे एक नावाजलेले व्यक्तिमत्व आणि आपल्या माणसामध्ये मिसळणारे व्यक्तिमत्व. त्यामुळे आम्ही सर्वांच्या मनाने आणि खरं तर आरके साहेबांची परवानगी घेऊनच साहेबांसोबत थोडीशी मस्करी केली. धन्यवाद साहेब. 21-21चा टार्गेट आहे. गोलंदाजाने जर हॅट्रिक मिळवली तर या ठिकाणी गोलंदाजासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ते मात्र ऋतिक दळवीसाठी. तर आदरणीय या ठिकाणी आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे आदरणीय रमेश शेठ रसाळ यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आदरणीय रमेश शेठ रसाळ
तर पाथरा जिल्हा परिषद वॉर्डाचे शक्ती केंद्र प्रमुख भारतीय जनता पार्टीचे आदरणीय रमेश शेठ रसाल अर्थात आरबी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी आरबी साहेबांचं सहर्ष स्वागत करतो. आणि जर विकेट हॅट्रिक कमावली तर ऋतिक दलवीसाठी आदरणीय संदीप शेठ रसाल यांच्याकडून 500 रुपये असतील आणि विकेट हॅट्रिक कमावली तर मोहन शेठ दलवी यांच्याकडून तेथील रोख रक्कम 500 रुपये असतील. आणि षटकार हॅट्रिक जर ठोकली तर वरई संघाच्या फलंदाजांसाठी रायगड जिल्हा युवा मोर्चा भाजपा चिटणीस दिनेश माधव रसाल साहेबांच्या वतीने रोख रक्कम 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे, मोठी रक्कम. षटकार हॅट्रिक ठोकली तर यशला ती चान्स आली होती 3000 रुपयाची, पण ती विकेट काय आली नाही. पण आता 21 धावांचं टार्गेट. आजच्या दिवसातील हा 5वा सामना, अजून 4 सामने बाकी आहेत. थोडा स्पीडअप करा, ही विनंती आहे सर्व टीमला. थोडा स्पीड असू द्या. 5 सामने संपलेत. पहिला राऊंड इथून आता समाप्त होईल आणि आता मोहाचीवाडी संघ यानंतर जिंकणाऱ्या संघासोबत मॅच खेळणार आहे. मोहाचीवाडी संघ आपण कुठे जाऊ नका, गेले असेल तर आपल्या खेळाडूंना आपण बोलावून घ्या. आणि संदेश ठाकरे आणि त्याच्या साथीला समीर आणि ऋतिक दलवीची पहिली ओव्हर आहे. विकेट हॅट्रिक घेणार की षटकार हॅट्रिक संदेश ठाकरे ठोकणार हे आपल्याला बघायचं. कारण 3000 500 500 1000 एका बाजूला षटकार हॅट्रिकचे 3000 आहेत, एका बाजूला विकेट हॅट्रिकचे 500 500 1000 आहेत. पहिला बॉल ऋतिकचा, पहिला चेंडू अगदी अगदी ऋतिकने मात्र संदेश ठाकरेला बीट केला. ऋतिक दलवी एक स्टार बॉलर आहे, 3 तालुक्यामध्ये बेस्ट बॉलर ठरला होता. ती बेस्ट बॉलरची सायकल देखील त्याला मिळाली होती. त्यामुळे कर्जत तालुक्यामध्ये खूप स्पर्धा जिंकल्यात, पण आज बॅटिंग तेवढी झाली नाही. कारण जय भरनाथ वरई संघाने फिल्डिंग भारी केली. बॉलिंग होती पण तेवढीच फिल्डिंग भारी केली ती वरई संघाने. गोलंदाज तयार, बॅटला स्पर्श झालाय. मागे शॉर्ट फाईन लेगला जॉन्टी दलवी. फिल्डिंग मधील चपळ चिता वाकत संघाचा. 2-4 वर्ष जॉन्टी थोडा गॅप होता, पण त्यानंतर मात्र पुन्हा पुनरागमन केलं टीम मध्ये जॉन्टीने. आता ही सिंगल आली ती जय भरनाथ वरईची. ऋतिक दलवी 21 धावांची मॅच देखील शेवटच्या ओव्हर पर्यंत घेऊन जाण्याची ताकद वाकस 11 संघामध्ये. कारण ऋतिक दलवी किरण शेळके सारखे बॉलर आहेत. तुम्ही केपीएल मध्ये बघितलं असेल, किरण शेळकेने 6 चेंडू मध्ये 1 धावेची गरज असताना 5 चेंडू वरती जी काय बॉलिंग केली होती कमालीची होती. फटका हवेत आहे आणि फर्स्ट स्लिप मध्ये कॅच ड्रॉप आहे आणि चेंडू सीमारेखा पार. जय भरनाथ वरई संघाला मिळतील धावा 4 चौकार. जय भैरवनाथ वरई संघाने इथून सुरुवात केली. 3 बॉल मध्ये 5 धावा, 21 चा टार्गेट आहे. ऋतिक दलवे या सामन्याला पूर्णपणे शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतील, कारण त्यांना माहिती आहे की जर जय भैरवनाथ वरई संघाचे जर विकेट आपण इथून आउट केले आणि बॅटची कडा, फलंदाज आउट. समीर फर्स्ट टाइम ओपनिंग साठी गेला होता आणि समीर इथून चौकाराची खेळी करून इथे आउट होतोय. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असं की मी आपल्या संघासाठी ओपनिंग करावी. समीरला ती संधी दिली जय भैरवनाथ वरईने, पण तो एक चौकार खेचत मात्र माघारी आलाय. संधी प्रत्येकाला भेटली पाहिजे ओपनिंग करण्याची आणि तो ओपनर समीर इथे आउट झालाय. चार चेंडू मध्ये धावा झाल्या तर 5 धावा फलकावरती. अजूनही 16 धावा संख्येचा अंतर आहे. वाकस 11 संघ खेळाडू मनामध्ये एक विचार करत असतील की किमान 40चा स्कोर उभा केला असता तर आम्हाला या मॅच मध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स असा. पण हरकत नाहीये, लो स्कोरलाही थांबवण्याची कॅपॅसिटी आपल्यामध्ये ही ओळखून सध्या ऋतिक दलवीची बॉलिंग आहे ती जय भैरवनाथ वरई टीमच्या विरोधात. कारण नवीन खेळाडू भरपूर आहेत जय भैरवनाथ वरई मध्ये, त्यामुळे 1 2 3 विकेट जर झटपट आउट झाल्या तर सामन्यामध्ये गोलमाल व्हायला वेळ लागणार नाही. धावसंख्या 4 बॉल मध्ये 5. गोलंदाज ऋतिक दलवी ऑन बॉलिंग मार्क. पंचांनी या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केला. एका धावेचा कॉल, वेगाने धावला फलंदाज. रन्स इथून व्हाईट प्लस सिंगल 2 धावा मिळतील त्या मात्र जय भैरवनाथ वरईला. टोटल स्कोर 2 धावांनी वाढला आणि धावसंख्या ती मात्र 7 धावा झाल्या. ऋतिक दलवीचे चेंडू संपलेत ते मात्र 4. संत आणि शांत असा सामना सुरू आहे कारण स्कोर थोडा कमी आहे. ऋतिक दलवी एखादा विकेट इथून पुन्हा आउट करेल का, एखादी शिरकाव करण्याची चान्स मिळेल का, आणि संदेश ठाकरे या संघाचा
हुकमी एक्का आहे ऑलराऊंडर म्हणून, त्याच्या विरोधात ऋतिक वाईड आणि त्या ठिकाणी एक्स्ट्राची आणखीन एक धाव ऋतिक दलवी खर्च करतोय. राज भोईर सरांची मुवमेंट, आणखीन एक एक्स्ट्राची धाव. स्कोर 8 पर्यंत आहे. 4 बॉल 8 धावा. अजूनही 13 धावा संख्येची गरज आहे. 20 चेंडू आणि 13 धावा वाचवायच्या त्या वाकस 11 संघाला. संदेश ठाकरेचा स्ट्रोक लॉंग ऑफ मध्ये चेंडू त्याने टोळवला होता. एक सिंगल इथून मिळेल. धावा संख्या मात्र 9. तर वाकस 11 संघाचा यावर्षीचा परफॉर्मन्स पाहिला ना, एकदा पहिली मॅच त्यांच्यासाठी टफ असते, हे प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिलं. पण एकदा पहिला टप्पा पार झाला की मग त्यांना थांबवणं थोडं कठीण असतं. ते जय भैरवनाथ वरेने पहिल्याच टप्प्यावरती गोलंदाजीमध्ये समोरच्या टीमचा कार्यक्रम केला आणि त्या कारणास्तव आता लो स्कोर आहे. इथून रनआउटची चान्स आहे रनआउटची. इथून 2 धावा कंप्लीट. पहिलं षटक ऋतिक दलवीचं इथून पूर्ण झालं. 21चा टार्गेट असताना धावा झाल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. ते मात्र 11 3 ओव्हर मध्ये आता गरज येते 10 धावा संख्येची. यानंतर या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मोहाची वाडी या संघाच्या विरोधात पुढची मॅच खेळणार आहे. उमरोली संघ आजच्या क्वालिफाय मॅच मध्ये दाखल झालाय, त्यामुळे आता प्रतीक्षा आहे की मोहाची वाडी टीमच्या विरोधात वाकस येईल की वैरई येईल. कारण वरई संघ सध्या तरी संघर्ष करत आलाय या स्पर्धेमध्ये. कारण काल एक मॅच त्यांनी गमावली होती, आज 18 मध्ये 10 पाहिजेत. आदरणीय शक्ती केंद्र प्रमुख पात्र जिल्हा परिषद वॉर्डचे शक्ती केंद्र प्रमुख आरबी साहेब अर्थात रमेशजी रसाळ साहेबांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. भारतीय जनता पार्टीचे पात्र जिल्हा परिषद वॉर्ड शक्ती केंद्र प्रमुख रमेशजी रसाळ साहेबांचा सत्कार आपण या ठिकाणी करू. पहिला चेंडू किरण शेळकेचा. 17 बॉल 10 धावांची गरज. अजूनही धाकधूक आहे वरईकरांच्या मनात की या 10 धावा होतील की वाकस संघ आम्हाला कदाचित शेवटपर्यंत घेऊन जाईल. किरण शेळके 6 चेंडू मध्ये 1 धाव वाचवण्याची ताकद कर्जत प्रीमियर लीग मध्ये दाखवली होती. तो वाकसचा हा किरण शेळके गोलंदाज. पहिला चेंडू डॉट काढतो संदेश ठाकरेच्या विरोधात. दुसरा बॉल ऑन साइडला संदेशने फक्त सिंगल रन घेतली. एक सिंगल 9 धावा संख्येची गरज आता येणाऱ्या 16 चेंडू मध्ये. संदेशलाही माहिती आहे की विकेट इथून गमावून चालणार नाही. स्कोर कमी आहे पण क्रिकेट मध्ये गोलंदाज हॅट्रिक घेतात मग सामना पूर्णपणे टर्न होतो. त्यामुळे 16 चेंडू मध्ये 9 धावा संख्येची गरज आहे. आणि सत्कार या ठिकाणी आपण करतोय आदरणीय रमेशजी रसाळ साहेबांचा अर्थात पात्र जिल्हा परिषद वॉर्ड भारतीय जनता पार्टी शक्ती केंद्र प्रमुख आरबी साहेबांचा सत्कार. साहेब मनपूर्वक स्वागत. आणि त्यानंतर आपण बघतोय की गोलंदाजाने वाईट चेंडू टाकलाय आणि यानंतर आपण सत्कार करूया सर्वांचे लाडके आरके साहेबांचा सत्कार अर्थात सर्वांची लाडकी गन पावडर आणि त्यांचा सत्कार आरके साहेबांचा या ठिकाणी आपण करतोय. मनपूर्वक स्वागत साहेब. फुल टॉस वरती फलंदाजाच्या बॅट मधून आलाय हा चौकार मैदानाच्या आतमध्ये. भाजपा नमोद चषकाचा हा शॉट आणि एका बाजूला आपण फलंदाजाची पॉवर आणि दुसरीकडे सत्कार स्क्रीन वरती बघू शकाल आरके साहेब अर्थात धोत्रेकरांची लाडकी गन पावडर. तर आता जिंकण्यासाठी अवघ्या 4 धावा संख्येची गरज आहे. खर तर या मॅच मध्ये जय भैरवनाथ वरई संघाने खर तर अगदी सामना पहिल्याच इनिंग मध्ये आपल्या बाजूने झुकवला होता. आता अवघ्या 4 धावांची गरज आहे म्हणजे इथून विजय जवळपास निश्चित आहे आता. कारण चेंडू भरपूर आहेत. कारण 15 चेंडू आणि अवघ्या 4 धावांची गरज आहे. रवींद्र भुसारी अर्थात मामांनी पुरस्कृत केलेला हा संघ जय भैरवनाथ वरई 4 धावा संख्येची गरज आहे. फटका खेळला या ठिकाणी मिड विकेट वरून खेळाडू आला. एक सिंगल मिळाली 18 झाल्या. 3 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. शांत सामना चालला कारण तेवढी दमदार बॅटिंग झाली नाही.
वाकस 11 संघाची पहिल्या सलामीच्या फलंदाज झटपट आउट झाले आणि त्यानंतर अवघ्या 20 वरती थांबला संघ. आता 21चं टार्गेट आहे, 3 धावांची गरज आहे आणि विजयाचा चौकार किंवा षटकार संदेश ठाकरे आपल्या बॅट मधून या मॅचला फिनिश करेल का? किरणचा हा फुल टॉस होता, पंचांनी नो बॉल घोषित केला. 1 रन मिळेल नो बॉलच्या स्वरूपात आणि 2 धावा फक्त आता करायच्यात. नो बॉल टाकलाय किरण शेळकेने, 2 धावांची गरज आहे. या पुढच्या बॉल वरती गेम फिनिश करण्याचा प्रयत्न संदेश ठाकरे नक्कीच करेल, कारण स्कोर कमी आहे आणि संदेश ठाकरेचा फटका